हॅलो मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? बरेच असायला पाहिजे. तर आता श्रावण संपलेला आहे आणि मम्मीला म्हटलं काहीतरी मस्त असं चमचमीत नॉनव्हेज बनव. तर आज मम्मीने बेत केला आहे तो मटन कोरमाचा. आणि चला बघूया महाराष्ट्रीयन घरात मटन कोरमा कसा बनतो ते. आणि हे बघा, राईस, जिरा राईस, यम आणि मटनचे पीसेस पण तुम्ही बघताय किती मस्त होते. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कॉमेंटमध्ये की तुम्ही ही ट्राय केलीत का आणि तुम्हाला ह्याची टेस्ट कशी वाटली. आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. तर चला आता आपण बघूया रेसिपी आपली काय असणार आहे. तर हे आम्ही मटण आणलं होतं आणि अगदी मस्त असं मटण आहे, पिंकिश. त्याला मस्त असं धुवून घेतलं स्वच्छपणे. धुवून घेतल्यानंतर आता पुढची प्रोसेस तुम्ही बघा. तोपर्यंत मी कांदा कापून ठेवलेला आहे बरं का. ह्या 1 किलो चिकनला आम्ही 3-4 कांदे घेतलेले आहे, मोठे मोठे. तर हे कांदे कापून ठेवले. त्यानंतर कोथिंबीर, मिरची अशी वाटली आहे. कांद्याला आपण तेलामध्ये परतवलं आहे आणि बटाटा पण टाकला आहे, कारण का मला बटाटावाला मटण आवडतं. मी मटण रिसेंटली खायला लागली आहे. तर इथं मस्त कांदा असा ब्राऊन झाला, त्यात अद्रक लसूण टाकलं आहे. त्याच्यामध्ये ही हिरवी मिरची पण ॲड करायची आहे. मस्त असं झणझणीत लागतं आणि खूपच मस्त लागतं. मग हे सगळं ब्राऊन झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण टमॅटोज ॲड करणार आहे. मग त्याला छान असं पाणी सुटलं. अजूनपर्यंत आपण पाणी ॲड केलं नाही. आपण मटणाच्याच पाण्यामध्ये आपलं छान असं मटण शिजून घेणार आहे. त्यानंतर आपण मस्त बघा, मटण किती मस्त छान धुतलं आहे मम्मीने. फुल पिंकिश वाटतं आहे. खायला पण तेवढंच टेस्टी होतं हे. तर आता हे मटण टाकलं आणि ते शिजलं आहे मस्त बघा. त्याचा कलर चेंज झाला आहे. आणि त्याच्यानंतर ही कोथिंबीर मी कापून ठेवलं आहे, पुढच्या प्रोसेससाठी कामाला येईल. तोपर्यंत आपण जिरा राईसची तयारी करूया. तर राईस मस्त बासमती राईस धुवून भिजत ठेवलेले आहेत. इथे मटण पण आपलं चांगलं असं उकळलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये दुनियाभरचे आपण मसाले ॲड करूया. आता याचा माप मी दिला, तुम्ही मागितलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. पण हे सगळे मसाले मम्मीने काढले. त्यामध्ये गरम मसाला आहे, धने पावडर आहे, हळद आहे, तिखटाचा मसाला आहे, कलरचा लाल तिखट मसाला आहे जो आपण घरगुती असतो, मीठ आहे आणि भरपूर असे ते गरम मसाले तिने ॲड केलेले आहेत. धने पावडर वगैरे भरपूर असे आहेत ते मसाले. तर तुमच्याकडे तुम्ही एक्स्ट्रा काय टाकत असेल तर टाका, त्याच्याने टेस्टच वाटते. मग मटण छान असं तुम्ही बघताय. थोडंफार आपल्या मटणाने पाणी सोडलेलं आहे, थोडंफार नाही, भरपूरच, कारण का आत्तापर्यंत आपण पाणी ॲड नाही केले. बाजूला जे पाणी ठेवलं ते आपण खूप नंतर ॲड करणार आहोत, कुकरला झाकण लावताना, कारण का शिट्टी यायला पाणी लागतं, हे पाणी कमी पडेल म्हणून. तिथं साईड बाय साईड मग मी जिरा राईसची पण तयारी करते. त्याच्यामध्ये तेल आणि जिरा टाकून दिलेला आहे आणि मस्त त्यामध्ये भात टाकून, म्हणजे राईस टाकेल बासमती आणि त्याच्यावरतून कलर सोडेल. तर त्यामुळे ते मस्त. आणि ते बघा, आपलं मसाला टाकल्यानंतर किती छान असं आपल्या मटणला कलर आलेला आहे. आपला घरगुती मसाला इज द बेस्ट, आय टेल यू. आणि ते गरम पाणी पण झालेलं आहे. तर इथे मस्त एक उकळी येऊन द्यायची आहे छानपैकी. त्यानंतर मीठ टाकायचं, कमी लागलं तर वरतून टाकायचं आणि मग त्याच्यानंतर ॲड करायचे आहे दही. येस, दही उकळी आल्यानंतर थोड्या वेळ आम्ही गॅस बंद करतो आणि मग टाकतो, बिकॉज ते गरमात टाकलं तर आम्हाला असं ते फाटल्यावानी वाटतं म्हणून. तर मग आता गॅस इथे बंद झाला आणि ती हलकीशी एक उकळ आहे बघा, थोडीशीच. मग त्यानंतर आपली जी कोथिंबीर आहे आपण कापून ठेवली होती सगळ्यांसोबत, ती टाकून द्यायची ह्याच्यामध्ये. त्याच्याने ऑरेंजी, रेडिश आणि हा आता ग्रीनिश कलर आला आहे. किती मस्त आहे. तुम्ही पण घरी ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत आहेत का. आणि आता आपण ह्याला एक शिट्टी येऊन देऊया. चला, आपण पाणी ॲड केलेलं आहे बघा. थोडंसं 1 कपच पाणी ॲड केलेलं आहे आणि 20 मिनिट्स त्याला शिट्टी येऊ द्यायची, कारण का एवढं ते हार्ड नाही आहे, मटण होऊन जातं. तर थोडा फ्लेम आम्ही वाढवणार आहे आणि ते करणार. आणि आपलं इथं मटण रेडी झालेलं आहे. जिरा राईस पण रेडी झालेला आहे आणि त्याच्यावरती मी मस्त असं आपला कोरमा टाकला आहे आणि ते लिंबू वगैरे. आणि मला कंट्रोल होत नव्हतं सॅलड होण्यासाठी, म्हणून मी लगेच ताव मारलेला आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत आहेत का ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तेही मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला पुढे कसे व्हिडिओ माझ्याकडून अपेक्षित आहे व तुम्हाला कसे ते बघायला आवडतील, व्लॉग्स आवडतील का, रेसिपी आवडतील, हे मला नक्की सांगा. थँक्यू, बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.